ट्रान्सजेंडर व्यक्ती सुधारणा कायदा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवारी समुदायाच्या सदस्यांनी या कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। ही निदर्शने 31 मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिनाच्या दिवशीच आयोजित करण्यात आली होती। शहर आणि राज्यभरातील कार्यकर्ते आणि समुदायाचे सदस्य फलक घेऊन एकत्र जमले होते आणि त्यांनी ट्रान्सजेंडर समुदायाशी सल्लामसलत न करता हा कायदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप केला। वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आणि एक ट्रान्स वुमन मॅन असलेल्या दिशा शेख म्हणाल्या, आम्हाला जणू 30 वर्ष मागे ढकलले गेले आहे असे वाटते। त्यांनी या कायद्यातील तरतुदींना प्रतिगामी म्हटले आणि आरोप केला की हा कायदा ओळखीच्या अशा पैलूंना गुन्हेगारी ठरवतो। या कायद्यात वसाहतकालीन धोरणांची आठवण करून देणारे मुद्दे आहेत। नवीन कायद्यानुसार स्वओळखीची तरतूद काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून लिंग ओळख प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी वैद्यकीय मंडळाची मंजुरी अनिवार्य झाली आहे। तसेच व्यक्तींना जबरदस्तीने ट्रान्स समुदायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्नांना हा कायदा गुन्हेगारी ठरवतो। या समुदायाच्या सदस्या मानसी गोयलकर म्हणाल्या की संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने तीव्र केली जातील आणि न्यायालयात याचिका दाखल केली जाईल। आम्हाला हा कायदा पूर्णपणे मागे घ्यायचा आहे असे त्या म्हणाल्या। तो विरोध का जो हमारा एक पॉइंट है, मुद्दा है, वो काफी सिंपल सा है कि जो ट्रांस बिल है, जो नासा वर्डिक्ट ने 2014 में हमको जो राइट, फंडामेंटल राइट प्रोवाइड किया था टू सेल्फ डिटर्मिनेशन ऑफ आवर जेंडर आइडेंटिटीज, ये बिल जो कि अब एक्ट बन चुका है, उस बिल को हमसे छीन लेता है। ये बिल बोलता है कि हम डिसाइड नहीं कर सकते अपना जेंडर, एक मेडिकल बोर्ड डिसाइड करेगा। ये बिल बोलता है कि ट्रांस होना एक पैथोलॉजी है। ये बिल बोलता है कि अगर हमें कोई किसी ने फोर्स किया है, किसी ने अल्लोर किया है, किसी ने कोर्स किया है, किसी ने अनड्यूली इन्फ्लुएंस किया है, तो ही हम ट्रांस हो सकते हैं। बट मुझे किसी ने इन्फ्लुएंस नहीं किया है, मैंने खुद चूज किया है कि मैं ट्रांस हूँ। आई हैव चोजन दैट आई एम अ ट्रांस वुमन। द गवर्नमेंट डज नॉट हैव द राइट टू टेक इट अवे फ्रॉम मी। और हम गवर्नमेंट को ये जो में हमारा हक है, फंडामेंटल राइट है, हम गवर्नमेंट को ये हमसे नहीं लेने देंगे। 4.5 लाख की क्वांटिटी से ज्यादा हम नहीं आ पाए थे और इंडिया की संख्या आज करोड़ों में है, 100 करोड़ से ऊपर है। तो इतने छोटे से पॉपुलेशन से वो इतना क्यों डरते हैं, हमें कंट्रोल क्यों करना चाहते हैं? ये जो पितृ सत्ता है वो हम पे सब पे लागू करना चाहते हैं, वो कम्प्लीटली इम्पोज करना चाहते हैं, वो हम सब से राइट लेना चाहते हैं। तो ये जो इस बिल के अगेंस्ट हमारा जो फाइट है वो सिर्फ ट्रांस लोगों के लिए नहीं है, भले लड़ हम रहे हैं, शुरुआत हमसे हो रही है, बट ये जो लड़ाई है ये सारे के सारे समुदायों के लिए है, जिसको भी दबाया गया है, कुचला गया है। एकूणच भारत सरकारने गेल्या आठवड्याभरापूर्वी ट्रान्सजेंडर बिल 2026चा मसुदा पारित केला। दोघेही सभागृहांमध्ये तो पास झाला। काल माननीय राष्ट्रपतींनी देखील त्याला अंतरिम मान्यता दिली। खरं म्हणायला गेलं तर आता ज्या पद्धतीने ट्रान्स बिल तयार केलं गेलं आहे, या ट्रान्स बिलामध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला, अर्थातच समुदाय हा काही एकच नाहीये, समुदायामध्ये अनेक घटक आहेत। आपण सगळे जाणून आहात की LGBTQ आणि अजून प्लस, तर हा यांच्यावर ऐतिहासिक अन्याय करणारा असा निर्णय आहे। कारण त्यामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या की वारंवार आम्ही अधोरेखित करतोय की माझी ओळख हा माझा अधिकार आहे, पण नवीन कायदा हा ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी, जिल्हा मेडिकल अधिकारी आणि त्यासोबतच एक मानसोपचार तज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून मग ते निर्णय घेतील। अर्थातच माझी लैंगिकता काय आहे या लैंगिकतेचा निर्णय घेण्याचा नैसर्गिक अधिकार माझ्याकडे असताना जर कायदा यामध्ये बंधनकारक ठरत असेल तर मग त्या ठिकाणी ही आडकाठी आहे माझ्या स्वतःच्या जगण्याला, अर्थातच समुदायाच्या जगण्याला। यामुळे आम्ही या गोष्टीला विरोध करतोय। सेकंडरी कायद्याचं जे प्रोव्हिजन आहे, अपेक्षा होती की नवीन ट्रान्सजेंडर बिलामध्ये वेलफेअर पॉलिसीज अधिक चांगल्या पद्धतीने डिटेलिंग केल्या जाव्यात। एकीकडे देशभरातला समुदाय हा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची सातत्याने मागणी करतोय की शिकणाऱ्या आमच्या अनेक मित्रमैत्रिणी ट्रान्समॅन, ट्रान्स वुमेन आहेत, माझ्या अनेक जे LGBTQ समुदायातून येणारे मित्रमैत्रिणी आहेत ते मागणी करतायत। पण या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष न देता समुदायाअंतर्गत असलेल्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरांना ब्रेक करणं आणि त्यावर कायदेशीर नियंत्रण बसवणं, पण हे नियंत्रण ज्या पद्धतीने बसवलं जातंय तर ते अधिकारांचं हनन आहे। कॉन्स्टिट्यूशनल राईट्स एकीकडे आपण सार्वभौमत्वाचे किंवा अभिव्यक्तीचे मानतो, नक्कीच आता याचं काय लढाई कशी आहे, याचं कायद्यात रूपांतर जरी होत असलं तरी राष्ट्रपतींचा निर्णय हा जरी एकीकडे सभागृहाला अंतरिम निर्णय असेल, मान्यता असेल, तरी देखील या ठिकाणी न्याय नावाची व्यवस्था आहे। समुदाय हा देशभरातून माननीय सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठावणार आहे। रस्त्यावरची जन आंदोलनं ही न्यायालयाची संवेदनशीलता जागी करण्याचं काम करतील आणि देशभरात असलेले जे काही पुरोगामी विचारांचे आणि मानवतावादी विचारांचे आमचे सहभागी घटक मित्रमैत्रिणी आहेत ते आमच्यासोबत आंदोलन येतील। हे आंदोलन अधिक तीव्र होत जाणार आहे आणि नक्कीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारला हे बिल
आणि या बिलामधले आवश्यक फेरबदल जे समुदायाच्या हिताचे खऱ्या अर्थाने आहेत ते करण्यास आम्ही भाग पाडणार आहोत. धोके म्हणजे आता जे त्यामधून ट्रान्स मेन किंवा नॉन बायनरी आहेत आणि ट्रान्स वुमेन ज्या सोशिओ कल्चर ह्याच्यामध्ये नाही, जसं हिजडा समाज असू दे, किन्नर समाज असू दे, तर त्या लोकांचं अस्तित्व काय आहे हे सरकारने क्लिअर केलं पाहिजे. आणि त्या लोकांनी आता करायचं काय, कारण त्यांना ऍज अ ट्रान्स आता कुठे रेकग्नायझेशन मिळणार नाहीये, मग त्यांना कुठे जॉबमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाहीये, त्यांचा विकास कुठे होणार नाहीये. तर सरकारने एक मोठा घटक त्यातून बाहेर काढलेला आहे आणि त्याचे परिणाम खूप वाईट आमच्या समुदायाला भोगावे लागणार आहे. हो, आता संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील लोकांना आपण एकत्रित करत आहोत आणि एक महाराष्ट्र अगेन्स्ट ट्रान्स बिल म्हणून ग्रुप बनवलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र एक होऊन आम्ही जसं पूर्ण देशभरातून विरोध होत आहे, वेगवेगळ्या स्टेटमधून विरोध होत आहे, तसं आपण संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना एकत्रित करून प्रत्येक जिल्ह्याचं पिटिशन फाईल करून नक्कीच सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.